जुन्या वैमनस्यातून युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. शहरातील मोतीनगर बायपास रोडवरील स्मशानभूमीजवळ बुधवार दिनांक 3 जून 2026 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार सुनील सुभाष येवले वय 30 राहणार कळसा यांच्यावर विक्की प्रवीण इंगोले वय 28 राहणार वाल्मिकनगर दिग्रस याने कोयत्याने हल्ला चढविला. हल्ल्यात सुनील येवले गंभीर जखमी झाला असून त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच दिग्रस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे स्वतः घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपी विक्की इंगोले याला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार हल्ल्यामागे जुने वैमनस्य असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी सुनील येवले यांच्या विरोधात एका अल्पवयीन मुलीला धमकावणे, लग्नासाठी दबाव टाकणे व बदनामी केल्याप्रकरणी अदखलपात्र तक्रार नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या प्रकरणातील वाद आणि त्यातून निर्माण झालेला तणाव हल्ल्याचे कारण असू शकतो असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपी विक्की इंगोले यांनीही छातीत, कमरेला व इतर शरीरावर गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून हल्ल्यामागचे नेमके कारण, वापरण्यात आलेले शस्त्र आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम उलगडण्यासाठी तपास सुरू केला आहे. जखमी सुनील येवले यांच्या पोटावर गंभीर घाव असल्याने आतडी दिसत आहे. यांच्यावर दिग्रस ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. त्याच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. या घटनेमुळे दिग्रस शहरासह कळसा परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.